मी येतो, मी लावतच ना. हां, जय हिंद. अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवराष्ट्र युवक संघटना संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांचा मानाचा मुद्रा. आज 24 सप्टेंबर 2024 या दिवशी मी व माझे सर्व पदाधिकारी, सदाशिव सोनतळे उपाध्यक्ष, सचिव स्वरूप निकम, सरचिटणीस दीपक कुंभार, कार्यकारिणी सदस्य विजय गायकवाड, गिरीश मोहिरे, सतीश कुंभार, शरद देव, अशोक पाटील, त्याचबरोबर महिला आघाडीचे शोभाताई सुतार, प्रणाली निकम, सुनीता पाटील, दीपाली शिंदे, मनीषा चव्हाण, भारती गावडे आदी सर्व अनेक पदाधिकारी आहेत आमचे. सर्वांचे नाव काही घेत नाही. मुद्दा असा आहे प्रमुख, पहिल्यांदा आम्ही गेले वेळोवेळी अनेक वेळा पत्र व्यवहार करून शासनाला काही जाग येत नाही, म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन धरणार आहे. वाहन चालक देशाच्या रस्त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. ह्या वाहन चालकाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. एखादा छोटा मोठा अपघात झाला, त्या अपघातामध्ये मोठ्या वाहन चालकाला गुन्हेगार मानून त्याला मारहाण होते. त्याचबरोबर एखादा वाहन चालकाचा ॲक्सिडेंट झाला, कसा पण होऊ द्या, त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा कवच नाही. त्यांच्या कुटुंबात एखादा वाहन चालकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर येतंय. त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचं सुरक्षा कवच नाही. यासाठी शिवराष्ट्र युवक संघटना आंदोलन करणार. त्याचबरोबर आमचा दुसरा मुद्दा आहे, कंत्राटी पद्धत रद्द करा. मग शासकीय, निमशासकीय असेल किंवा सहकार तत्वातले जे काही कंपन्या, कारखाने, साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, पतसंस्था यामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहेत. देशाचा 80% वर्ग हा कर्मचारी आहे आणि तो सामान्य आहे. आज बघायला गेलं आज मी तिला तर ह्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय नाही. शासनाने अनेक योजना लावल्या, महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, शेतकऱ्यांच्यासाठी लावल्या, माता भगिनींच्यासाठी लावली योजना. माझं मत आहे, शासनाने ह्या वाहन चालक आणि या देशोधडीला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी, कामगारांच्यासाठी पण योजना लावावी. सरकारी तत्वावरील कंत्राटी पद्धत किंवा शासकीय ह्याच्यावरती कंत्राटी पद्धत सगळ्या बंद करण्यात याव्या आणि जो कर्मचारी आहे त्याला खाजगी असेल किंवा सहकार तत्वावर असेल त्या कंपनीमध्ये त्याला कायम करण्यात यावे. त्याच्या कुटुंबाची शासनाने सुरक्षा घ्यावी. मला माहीत आहे, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा निर्णय घेतील, मला पूर्ण खात्री आहे त्या गोष्टीची. आज आम्ही सर्व विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. आमचे केंद्रातील दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी, अमितजी शाह साहेब, पियुषजी गोयल कामगार मंत्री, त्यानंतर सहकार मंत्री अमित शाह साहेब केंद्रीय, त्याच्यानंतर पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यपाल राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि संबंधित विभागाला पण पत्रव्यवहार केलेला आहे. पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, सहकार प्रशासन असेल, सर्वत्र आम्ही पत्रव्यवहार करून आजपासून आम्ही या इथं बेमुदत धरणे आंदोलन धरत आहे. संपूर्ण 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी हा लय मोठा बिझनेस आहे या सर्व ह्याचा वाहन चालकांचा. यातून शासनाने काहीतरी मार्ग काढून त्या वाहन चालकांना सुरक्षा कवच द्यावे आणि जे कंत्राटी पद्धतचा आहे, 2000 सालापासून अवलंबण्यात आलेली आहे, ती कंत्राटी पद्धत सर्व रद्द करावी.
ही आमची पूर्ण मागणी आहे. शासकीय असेल, निमशासकीय असेल. जोपर्यंत ही कंत्राटी पद्धत किंवा वाहन चालकांना सुरक्षा कवच मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना हे तीव्र आंदोलन उभारणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन होतील. याची प्रशासनाने दखल घ्यावी. आम्हाला माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आणि ते घेतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. आता मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र.